का ताई? बोला नंदी. तुम्हाला नाही वाटत का आत्याबाई लय नाटक करतात म्हणून? म्हणजे आत्याला माहीत होतं की आत्याचा भांडा फुटणार आहे, आत्याचा खोटारडेपणा पोरासमोर येणार आहे, म्हणून आत्याचा भांडा फुटायच्या पहिलेच आत्यानं बिमारी चढवून केलं. माझी तब्येत खराब झाली, नसं झालं तसं झालं. आत्याची काही तब्येत खराब नव्हती झाली, ते गोष्ट मोड्यासाठी आत्याबाईने नाटक केलं होतं. तुम्हाला नाही समजलं का? आत्याबाईने हा भेव होता की आत्याबाईच्या पोराईसमोर म्हणजे आपल्या नवराईसमोर आत्याबाईची असलियत आली नाही पाहिजे. त्याला माहीत होतं आता माझी असलियत मग पोराईसमोर येणार, म्हणून गोष्ट मोड्यासाठी आत्याबाईने एवढं नाटक केलं होतं म्हटलं. पण तुला कसं काय माहित नाटक होतं म्हणून आत्याबाईचं? आत्याबाईच्या सर्व रिपोर्ट तर नॉर्मल आल्या. दवाखान्यात घेऊन गेले तर मग आत्याबाईची तब्येत कशी काय खराब झाली तेही टायमावर एकदम. पोरं याच्या पहिले तर चांगली होती, घरातले पुरे कामं केले, सर्व केलं, चाय बनवला, चाय पेला. पोरं आल्याबरोबर कशी काय तब्येत खराब झाली ते बी मामाजी बोलले तेव्हा. मामाजी नसलेच सांगितली ना आत्याबाईची. आत्याबाईला वाटलं आता माई असलेत येते समोर, पोराईला माई असलेत माहीत पडून जाईल, मग पोरं काय म्हणतील, मग गोष्ट कशी तरी मोडा, म्हणून आत्याबाईनं बिमारी चढून केलं. नाही व आपल्याला काय माहित खरंच तब्येत खराब असेल तर. ताई खरं लय भुल्याभाल्या आहे तुम्ही. बातच कोणाच्याही म्हणण्यात कोणाच्याही बोलण्यात येऊन जाता. माणसानं एवढं भुलं भालं नाही राहिले पाहिजे. जर आपण एवढं भुलं भालं राहिलं ना तर लोक फायदा उचलतात म्हटलं. तुम्हाला बेवकूफ बनवणं लय आसान आहे, खरं लय आसान आहे. नाही हो माय बाई, तुला पाहिलं नाही का आत्याबाईची कशी तब्येत खराब झाली तर अचानक? मग दवाखान्यात गेल्यावर सर्व रिपोर्ट नॉर्मल कशा काय आल्या? सरच तर बरोबर होतं, सर्व रिपोर्ट सर्व टेस्ट नॉर्मल आल्या आत्याबाईच्या. मग अचानक काय झालं होतं? तुला नाही समजत, होत असते कधी कधी टेन्शन ना. आत्याबाई अनटेन्शन आत्याबाई तुम्हाला टेन्शन घेणारी दिसते का? टेन्शन देणारी आहे म्हटलं, टेन्शन घेणारी नाही. हो बाई ना, ह्या गोष्टीत तर पॉईंट आहे तुझ्या आल्या. मग नाही तर काय, माझ्या सगळ्याच गोष्टीत पॉईंट असते, फक्त तुम्हाला समजत नाही. हो दे माहिती तसे आपल्या घरातलं वातावरण लय बिघडलं होतं म्हटलं. एका घरात 2 चुला झाल्या होत्या, एका घरात 2 चुला चांगल्या वाटतात का? जाऊ दे आत्याबाई खरी बोलो का खोटी बोलो तिचं ती पायत पशी. घरात नाही जर भांडणं असले ना तर लेकराच्या दिमागावर बी परिणाम होते. लेकरं मोठ्याले पाहूनच मोठे होत असतात. जसं आपण करू तसंच ते बी करतील. तूच बोलली होती ना मला आपल्याला भांडणं करताना पाहिजे आपले लेकरं तर तेही तसंच शिकतील. लेकरासाठी घरातलं वातावरण चांगलं ठेवायला पाहिजे. आता तर काही सुधारणार नाहीये, आता जशी आहे तशीच राहील. म्हणून काही बोलून फायदा नाही आहे. ठीक आहे, माफ करून द्या आत्याला तुम्ही. पण तू नाही करत. नाही मी बी केलं म्हणा, किती झालं तर आपलीच आहे. पण एक गोष्ट, आत्याबाईचं गलत सहन नाही करायचं. आपली गलती असली ना तर ऐकून घ्यायचं, पण आपली गलती नसताना आत्याबाई आपल्याला बोलीन तर मग नाही ऐकायचं, नाही का? हो बरोबर बोलली तू. आपली गलती असली तर 2 गोष्टी आत्याबाईच्या ऐकून बी घ्यायच्या. जर गलती नसताना बी आपल्याला बोलीन तर मग नाही ऐकायचं. हां आता बरोबर बोलल्या ना तुम्ही. जाय आपल्या बाहेरचे कपडे काढून आण. सुकले असेल आता, पाणी गिनी आलं तर ओले होऊन जातील. मग डबल आते आपल्याला बोलन. जाय लवकर तेवढे कपडे काढून आण, तोपर्यंत मी चहा मांडतो. हो ताई. आत्याबाई उठल्या का? नाही आत्याबाई झोपेल्या. अरे झोपल्या आहे का त्या? मी म्हटलं आता आपल्यासाठी चहा मांडू राहिली तर त्याला चहा देऊन देतो. मग लग्न त्याच्यासाठी चहा मांडायची काही गरज नाही. राहू द्या ताई, आत्याबाईला चहा नका देऊ. काहून मग? आत्याबाईसाठी चहा चांगलं नाही आहे पेनं. तसं बी मला जगदीशजी सांगून गेलेले आहे की आईला चहा नाही द्यायचा म्हणून. त्याच्यासाठी चहा पेनं चांगलं नाही आहे. आता माय बाई व आत्याबाई आणि ते बी बिगर चहाची कशी राहीन माय बाई? आत्याबाईले तर दिवसातून 4-5 खेप चहा पाहिजे. बिना चहाची कशी काय राहीन बाप्पा? तुम्ही सकाळी दिला होता का आत्याबाईला चहा? 2-3 वेळा झाला आत्याबाईचा चहा पिऊन. आता नका दिसा, जगदीशजीनं मना केलेला आहे आत्याबाईला चहा प्याले. बरं बाप्पा, मग आपल्या दोघीसाठी मांडू 2 कप. हो पण ताई चहात चांगली अद्रक टाकसान बाप्पा. माय बाई अद्रकचे भाव माहिती आहे का तुले? अद्रक किती महाग झालं तर. अद्रकला महाग झालं का? मग नाही तर काय. मी गेली होती माय बाई भाजीच्या दुकानात, बापा रे अद्रकचे भाव पाहून तर मी अद्रक घेतली नाही. हो का ताई? बनवा मग बिना अद्रकचा चहा. बरं ठीक आहे, तू आण कपडे काढून, मी चहा मांडतो तोपर्यंत. हो ताई. मी काय म्हणतो, इलायची असेल ना घरी? हो आहे इलायची आहे. मग इलायची टाकून बनवा ना मस्त चहा. दुधाचा चहा बनवून राहिल्या ना? हो दुधाचा बनवतो ना, आहे ना दूध. मग मस्त इलायची टाकून चहा बनवा. दुधाचा चहा इलायची टाकून मस्त लागते. बरं ठीक आहे. विशाखा, ए विशाखा, विशाखा जोरानं आवाज दे ना माय. जोरानं आवाज देऊ राहिली माय बाई. विशाखा घरात आहे का नाही कोणी? सुरेखा घरी नाही वाटते कोणी. आता माय बाई दरवाजा खुल्ला आहे आणि घरी कोणी नाही आहे. आई व असन ना घरात नाहीच असन ना. दरवाजा कसा काय खुल्ला आहे मग हॉलचा? विशाखा, ओ विशाखा ताई. बापा सुरेखा गीता आज कशी काय आठवण आली हो विशाखा ताईची? दिवसानं आल्या हो माय बाई भेटायला. पिल्लू बी आलं का? पिल्लू पिल्लू काय म्हणून राहिला माय बाई? काही नाही व काकू म्हणून राहिला. आता माय बाई मोठा झाला वा. हो बापा विशाखा ताई, तुम्हाला तर काही आम्हाला भेटायचा टाइम भेटत नाही. मी म्हटलं चला आपणच या भेटून. आल्या तर या ना, बसा ना. चहा नाश्ता बनवतो. असू दे व चहा नाश्ता. आता माय बाई व तुम्ही दोघी तर कधी येत नाही माघारी. आज आल्या तर का तशाच जाता का? बसा चहा नाश्ता बनवतो ना. नाही विशाखा ताई राहू द्या, काही चहा नाश्ता नका बनवू. आता माय बाई आल्या तर बसा ना आता थोड्या. आवाज जाऊ दे, बसू आम्ही. बसा गिसाचं राहू दे. पहिले मला एक गोष्ट सांग बरं. आता माय बाई कोणती गोष्ट सांगू? काय झालं? काही झालं नाही व. मग कोणती गोष्ट सांगू तुले? हा विशाखा, याच्या पहिले जी आपली बिशी होती ती आता बिशी खतम झाली. त्याच्यात तुझा नंबर होता ना? छुपू माहिती तुला कोण सांगितलं? मी तर लपून टाकेला होता नंबर. तुला कोण सांगितलं मग नंबर होता म्हणून?
जाऊ दे ना, कोणी सांगो. तूनच काय माया बी होता. लपून नंबर टाकेला होता मी ना. माघारी कोणालाच माहित नव्हतं. मा सासूला नाही, कोणालाच नाही, मानवरेल नाही. मी नाही लपून नंबर टाकेला होता बिशीचा. त्याच्यात मी काय तसं करावंच लागतं आपल्या सुनवाईरीले. नाही तर आपले पैसे का जमा होतात का? खर्चातच चालले जातात. थोडंसं लपून बिशी टाकली तेवढे पैसे तरी आपल्या हाताखाली राहतात नाही का? त्याच्यात मी काय भ्या लागते. नाही, माझ्या घरात कोणालाच माहित नव्हतं ना मी बिशीचा नंबर टाकेला होता म्हणून. माझ्या सासूला माहित पडलं. तुला माहित आहे नाही सासू? तुझी सासू काय माई सासू तशीच आहे. माई बी तशीच आहे. माय बाई सऱ्याच्या घरची तुझ्या घरच्या सारखीच कहाणी आहे. तू काही एकटी नाही आहे, आम्ही पाहिजे माय बाई. माझ्या सासू बिसूला माहित नाही पडलं पाहिजे. आताच आमच्या घरी किती भांडणं चालू होते माय बाई. आज आमच्या घरातलं वातावरण शांत झालं. आता डबल तू सांगशील किंवा माझ्या सासूला माहित पडेल मी बिशीचा नंबर टाकला होता तर डबल आमच्या घरी भांडणं होतील माय बी चालू. का हो, एवढा भरोसा नाही का तू या मावर? तशी तर मोठी सुरेखा करतो. एवढाही भरोसा नाही आहे का लगे? तुझी गोष्ट का सासूला काय सांगेन मी? नाही व, तशी गोष्ट नाही आहे. भरोसा तर आहे माया तुझ्यावर. पण तू बोलू राहील तर माझी सासू ऐकून घेईन. असं भेव लागते मला. समजत जाय, माझी सासू घरातच आहे. हो का? बिशी तर खतम झाली नव्हती. त्याच तर बऱ्याच बोलायला आली होती मी. ताई, आम्ही काय म्हणून राहिलो होतो, आता बिशी खतम झाली ना, आता नवीन बिशी पडू राहिली. तुम्ही टाकता का बिशीचा नंबर? हो माय बाई, टाकतो ना मी. दरवर्षी असते माझा नंबर. मागच्या वर्षी तर आमच्या तिघीचे नंबर होते. आनंदीचा बी होता आणि मोहिनीचा बी होता. आम्ही तिघीने नंबर टाकले होते. हप्त्यावारी आहे का महिन्यावारी आहे? पहिले महिन्यावारी होती ना, महिन्यावारीच आहे. महिन्यावारी टाकू शकतो बाई. हप्त्याची असं तर नाही टाकू शकत बाप्पा. हप्त्याच्या हप्त्या कुठून आणा माहिती पैसे? महिन्याचे जमा करतो आपण. गीता बी टाकत आहे का? हो, कधी टाकली तर नाही मी ना बिशी. या बारीने टाकून पाहतो म्हटलं. तेवढेच मग पोराच्या माया कामात येतात. तसे तर पैसे किती आले तर खर्चात चालले जातात. आता बहिणीचे पैसे भेटतात ना मला, ते पुरे खर्चात नाही चालले जातात माय. बिशी टाकीन तर तेवढेच पैसे जमा होतील. एक खट्ट्या पैसे भेटले तर मी काही करू शकतो. शिलाई मशीन घेऊ शकतो नाही का? हो बाई, बरोबर आहे. ही ताई बिशी टाकतो म्हणते. मग तिची बिशी खुलली ते बी कपडे शिवायची मशीन घेतो म्हणते. तिले ब्लाउज ड्रेस एकदम मस्त खास शिवता येतात. पिको फॉल काही करू शकते ते घरी बसल्या बसल्या. हो बाई, घरचे कामं करून लेकरू वागून खाली टाईममध्ये कपडे शिवू शकते ते. ब्लाउज ड्रेस काही पिको फॉल नाही का? मग नाही तर काय, मी ना सायडिया दिली तिले. बिशी टाक म्हटलं. आणि त्या पैशात मी शिलाई मशीन घे. घरी बसल्या बसल्या एक ब्लाऊज बी शिवलं तू ना रोजचं तर बस आहे. लेकरू बिकरू वागून घरातले कामं करून नाही का? मी ना मागच्या बारीनं माझी बिशी खुलली होती तर कटलरी लावली. मागच्या बिशीवर मी ना कटलरी लावली आणि आता बिशी टाकतो म्हटलं. ह्या बिशीवर चांगलं ब्युटी पार्लर लावतो. छोटंसं घरातल्या घरात ब्युटी पार्लर आहे मायावालं. म्हटलं लपून छपून बिशी टाकतो. बिशी खुलली की चांगलं मस्त ब्युटी पार्लर टाकतो मग नाही का? हो बरोबर आहे. बिशी चांगली असते बाई. थोडे थोडे पैसे जमा करा आणि खट्ट्या भेटले की आपण काही करू शकतो नाही का? मग नाही तर काय, कोणाला माग बरं. एक खट्ट्या 20-30 हजार रुपये कोण देते? काय नाही होत 20-30 हजारात नाही. मग नाही तर काय, तसे तर पैसे खर्चात नाही चालले जातात. बिशी असली तर टेन्शन येते माणसाले. बिशी भरायची आहे. आपण खर्च कमी करतो, पहिले बिशी भरतो. ते कधी पैसे जमा होतात. नाही तर मग तो पुरे पैसे खर्चातच जातात आपले नाही का? मग नाही तर काय, तेवढेच 4 पैसे मागं पडतात. बाप्पा, कोण आलं घरी? अरे, हे तर सुरेखाताई आहे. सोबत गीताताई बी आलेली आहे. बाप्पा, सुरेखाताई, गीताताई, लय दिवसांनी चक्कर मारला. लय दिवसांनी आठवण आली तुम्हाला आमची. आम्हाला आठवण तरी आली माय बाई तुमची. तुम्हाला तर आमची आठवणी नाही येत. नाही म्हटलं बाप्पा, तुम्ही नाही येत आम्हाला भेटायला, तर चला आम्हीच येतो तुम्हाला भेटायला. कधी तर चक्करही नाही मारत तुम्ही. कटलरीत काही सामान घ्यायचं असलं, थ्रेडिंग करायची असली तेव्हाच येता. तशात येत नाही भेटायला. कधी म्हणतात नाही बियाचं मारायचं चक्कर. कायच ताई, कामच सुचू नाही देत ना. हो बाई, घरात मी कामच लय पडतात. मी काय म्हणतो होती विशाखा, तू तर टाकूच राहिली बिशी. आनंदी आणि मोहिनी टाकते का बिशी? हो होते ना त्याची बी मागच्या वर्षी नंबर. आनंदी टाकतं का बिशी? हो ना ताई, तुम्ही टाकू राहिल्या ना? हो मी तर टाकू राहिली. मग माझा बी नंबर द्या टाकून, मी टाकतो. तेवढेच पैसे आपल्या कामात येतात. मी काय म्हणतो, मोहिनीताईचं बी नाव टाकून द्या. त्या बी टाकतील बिशी. तिला विचार लागेल बाई ना फोन करून. अरे ताई, नाव लिहून द्या ना मोहिनीताईचं. आपण दोघी बिशी टाकू आणि त्याचं नाव नाही लिहू तर त्या काय म्हणतील? तुम्ही दोघीनं बिशी टाकली आणि माझं नाव बी नाही लिहिलं, मी तर नव्हती म्हणून. काही विचारू नका, नाव टाकून द्या, मग विचारा. मला माहित आहे मोहिनीताई टाकणारच आहे म्हणून बिशी. बरं ठीक आहे. आमच्या तिघीचं बी नाव लिहून दे. फक्त ह्या गोष्टीचं ध्यान ठेव, कोणाले आम्ही ना बिशीचे नंबर टाकले हे माहीत नाही पडलं पाहिजे बरं. आणि माझ्या सासूला तर बिलकुल नाही, आणि तुझ्या सासूला बी नाही. तुला माहित आहे ना, माझी सासून तुझी माझी सासू मैत्रिणी आहे. सांगून देते नाही का मी केले. म्हणून कोणाला कानोकान खबर नाही लागली पाहिजे आमच्या तिघीचे बिशीचे नंबर आहे म्हणून. आमच्या सासूच्या आणि आमच्या नवऱ्याच्या लपून टाकू राहिलो आम्ही बिशी, कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे. तूच काय माय बाई, आमची लपून बिशी आहे. आणि बिशीचे नंबर कोणाच्या घरी खुलतील? त्या घरी खुलतील का शांता काकूच्या इथं? नाही, शांता काकू जवळच खुलतील नंबर. त्यात चालवणार आहेत बिशी. मी तर फक्त बाया जमा करू राहिली. बायाची नावं लिहून घेतो म्हटलं. बिशीचे नंबर कधी खुलतील? सध्या तर बायाच जमा करणं चालू आहे माय बाई. नंबर खुलतील तेव्हा सांगून देईन ना. आणि मी काय म्हणतो, आमच्या नावाईनं नको टाकू आमचे नंबर. माहीत पडून जाईन मग कोणत्या नावानं टाकू? शांता काकूला माहित आहे कोणत्या नावानं टाकायची आहे. तर मागच्या वर्षी ज्या नावानं आमची बिशी होती ना, त्याच नावानं टाकायची आहे.
बरं बरं. बीशीचे नंबर जेव्हा खुलतील ना तेव्हा सांगून देशील ना. हां, अजून एक गोष्ट, बीशीचा ॲडव्हान्स पहिलेच जमा करायचा आहे. पहिले बीशीचा ॲडव्हान्स जमा होईल आणि मग नंबर टाकतील. असं काहून ना? अहो बहिणा, मागच्या वर्षी तुला माहित नाही का, बीशीचे नंबर खोलून घेतले, ज्याच्या बायाचे आखरी नंबर खुलले ना त्या अवघ्या बायाने आपले नाव कट केले. म्हणून या बारीनं शांता काकूनं म्हटलं पहिले बीशीचा ॲडव्हान्स जमा करा आणि मग बीशीचे नंबर खोला. तसे नंबर नाही खोलू म्हणे बीशीचे. बाया पहिले नंबर पाहून घेतात कितवा नंबर खुलला आणि आखरीचा नंबर खुलला ना मग बीशी टाकतच नाही. आणि एक एक बाई 4-4-5-5 नाव लिहिते आणि त्या 4-5 नंबरातून जो नंबर जवळ खुलला तो नंबर टाकते आणि बाकीचे नंबर टाकत नाही. म्हणून शांता काकूने या बाईनं म्हटलं पहिले बीशीचा ॲडव्हान्स जमा करा मग बीशीचे नंबर खुलतील. हो बाई सुरेखा, शांता काकूचं बरोबर आहे. एक एक बाई 4-4-5-5 नंबर टाकेन आणि जो जवळचा नंबर खुलला तो नंबर टाकेन आणि बाकीचे नंबर नाही टाकेन तर मग अशानं कसं चालेल. म्हणून शांता काकू म्हणते 4-5 नंबर टाका, काही मनाई नाही आहे, पण तेवढ्या पैशाचा ॲडव्हान्स जमा करा आणि मग नंबर टाका. हो, हे बरोबर आहे. अशानं लोक 4-4-5-5 नावं नाही लिहितील. जेवढे बीशीचे नंबर भरायचे आहे तेवढेच नाव लिहितील, है ना. हो. अजून विशाखा, मी काय म्हणत होती, आपल्याला आहे ना या गीताची मदत करायची आहे. बिचारी लय परेशानीमध्ये आहे. तिचा नवरा तिची सासू तिला 1 रुपया देत नाही व आपल्याला तिला रोजगारवर लावायचा आहे. बिचारी बाहेर जाऊन वावरा शिवराचं कामही नाही करू शकत, लहानसं पोरगं आहे, तर आपल्याला तिला रोजगारावर लावून द्यायचं आहे. आपण काय करू शकतो? हो ताई, काय करू शकतो आपण? आपण सर्वच करू शकतो. हां, समजलं सुरेखा ताई, समजलं मला तुम्ही काय म्हणून राहिला. तर काय समजलं बाई ना, काय म्हणून राहिली मी? तुमचं म्हणणं हेच आहे ना की आपल्या 4-5 जणीतून ज्याचा बी नंबर पहिले खुलीन तो नंबर गीता ताईला द्यायचा म्हणून. हो, जर तुमची मर्जी असेल तर. नाही तर तशी तुम्ही तिच्यासोबत बोलली, मा नंबर पहिले खुलला तुया तर मी तुला देऊन देईन. कसं ते बिचारी मशीन घेईन आपली, ब्लाउज शिवत जाईन, हां तेवढेच पैसे कमवईन, त्याच पैशावर बेशी भरणं होते नाही का. हो, मस्त आयडिया आहे बाई गीता, तू काही चिंता नको करू. आमच्या तिघीतून कोणाचाही लवकर नंबर खुलला ना आम्ही तुला देऊन देऊ आणि तू या नंबर आम्ही घेऊन घेऊ. पहिले खुलो का नंतर खुलो, पैसे तर भरणंच आहे. आता पैसे घेतले काय नंतर पैसे घेतले काय, आम्हाला काही एवढी गरजही नाही आहे पैशाची. कधी भेटले तर चालते. ते तर एक सेविंगच्या हिशोबाने आम्ही भरू राहिलो बेशी. तुला पैशाची आमच्याहून जास्त गरज आहे, तू घेऊन घेशील आमचा नंबर. हो ताई. कसं ताई, मी तुमचे नंबर घेतलेही नसते, पण शिलाई मशीन घेणं मला लय अर्जंट आहे. हो घे, शिलाई मशीन घे आणि आपल्या घरी बसल्या रोजगार कमव, त्या हातात होणार आहे. हो ना ताई, पण काय कामाचा होणार, शिलाई मशीनच नाही आहे. टेन्शन नका घेऊ ताई, आपल्या 5 जणीतून कोणाचा नंबर तो पहिले खुलीन. मी काय म्हणतो, शांता काकूसोबत एक बार बोलून पाहा तुम्ही. जो बीशी चालवते तो पहिला नंबर घेते ना, तर पहिला नंबर गीताला देऊन द्या म्हणा आणि मग आमच्या 5 जणीतून कोणाचाही नंबर पहिले खुलो तो नंबर तुम्ही घेऊन घेसान म्हणा शांता काकूले. असं केलं तर चालते ना. हो, पण आता मला माहित नाही ना शांता काकूले काम आहे नाही आहे पैशाचं. बोला लागेल शांता काकूसोबत, पाहा लागेल शांता काकू काय म्हणते. तर तसंही आपल्या 5 जणीतून कोणाचा ना कोणाचा नंबर तो पहिले खुलीनच, तो नंबर आपण शांता काकूला देऊन देऊ नाही का. कसं गीताताई आपल्या कामधंद्याला चालवून जातील, तेवढेच 4 पैसे ताईला येतील. हो ना, तेच मला बीशी भरायला कामात येतील मग पैसे. नाही तर मग मी बोलून पाहतो शांता काकूसोबत. हो, बीशीचे नंबर जेव्हा खुलतील ना तेव्हा तुम्ही येसानच, तेव्हा बोलून घेऊ काकूसोबत. नाही हो माय बाई, बीशीचे नंबर खुलतील तेव्हा आम्ही नाही येऊ बाप्पा. मग तसं राहील माहीत पडून जाईल आम्ही बीशीचे नंबर टाकले म्हणून. माझी सासू जात असते. सासूचा बी नंबर आहे का तुया बाप्पा? माझ्या सासूचा असतेच, हर बीशीत नंबर असते, लय 2-3 नंबर असतात ना सासूचे. हो का, काय नाव लिहायचं आहे मग तुझ्या सासूचं? तर बीशीचे किती नंबर टाकत आहे आता माय बाई, ते आम्ही नाही सांगू शकत किती नंबर टाकीन आणि काय टाकीन. तर ते तू माझ्या सासूलेच विचारून घे. कुठं आहे तर तू सासू? आता बी झोपल्या. उठू का माझ्या सासूले? नाही, झोपली आहे तर झोपू दे ना. मी फक्त तुमच्यासोबत बोलायला आली होती, तुमचे नंबर घ्यायला आली होती मी. ते शांता काकू बोलत बसून त्या सासूसोबत. चल ये तुम्ही. होय, तुला म्हटलं बस चहा पाणी बनवतो, ऐकू नाही राहिली. नाही बाई, येईन ना कधी फुरसत ना. आता तुम्हीच या माघारी. हो ना, येऊ ना, वाटच पाहिन मी तुमची कधी येतात. हो माय बाई, माघारी तर एक बार बी नाही आल्या. गरीबाच्या घरी काय येता बाप्पा तुम्ही. आता माय बी गीता, आम्ही कोणतं अमीर आहो माय बाई, आम्ही गरीबच आहो. सांगा बाप्पा, हे लोक स्वतःला गरीब म्हणतील तर आपण काय म्हणा. एक गोष्ट सांगू का गीता तुले, माणूस पैशानं अमीर नाही पाहिजे, मनाचा अमीर असला पाहिजे. तो माणूस कामाचा. नाही तर किती पैसा असला काही असला काय कामाचा. मनच छोटा आहे, मनानच गरीब आहे माणूस, तर काय कामाचा ते माणूस. कधी माणूस मनानं अमीर असायला पाहिजे. पैसा काय येत राहते जात राहते, माणसाचं मन मोठं पाहिजे, मनानं अमीर पाहिजे माणूस. बरं येतो मग आम्ही दोघी. तुमच्या घरून तुमच्या तिघीचे 3 नंबर आहेत ना. हो, आमच्या तिघीचा एक नंबर टाक आणि तुझ्या सासूचं ते शांता काकू पायत बसन है ना. मी फक्त तुमचे नंबर घ्यायला आली होती, जातो मी आता. हा येतो म्हटलं आनंदी. हो ताई, नंबर खुलल्यावर सांगून देईन मग तुम्हाला मी कितवा नंबर खुलला तर. हो, पण ॲडव्हान्स कसं जमा करसान व मी येईन ना तुझ्या कटलरीत नाही. कटलरीत नाही येईन, सामान घ्यायच्या मिसानं आणि तुला देऊन देईन पैसे आमच्या 3 नंबराचे. बरं ठीक आहे. आणि मी काय म्हणली, महिन्याच्या महिना मी कटलरीवरच येत जाईन आणि आमच्या तिघीच्या बीशीचे पैसे देऊन देत जाईल, चालेल ना. हो तसंही केलं तर चालते. चल येतो मग. हो ये. चल बाई गीता. हो ताई चला. आता कुठं चालायचं आहे? आता कुठं नाही, आता शांता काकूच्या घरी जायचं आहे.
शांता काकूले बिशीचे नंबर द्यायचे आहे ना, म्हणून आता शांता काकूच्या इथं जायचं आहे आपल्याला शिदं. बरं ठीक आहे, चला ताई. येतो म्हटलं आनंदी. विशाखा ताई येतो. हो ये. चालला का रे संटू? संटू का ताई, बिस्किट नाही दिलं का संटूले? काही बिस्किट खात नाही तो, त्याला आवडत नाही बिस्किट. सांग ना रे, गोष्टीत संतोष इकडे लक्षच नाही माया. काहीच दिलं नाही त्याला. काही नाही, आम्ही घरून निघालो ना तेव्हा त्याला थोडीशी खिचडी चाटली होती मी ना. खिचडी खायला येते ना, त्याला काही भूक बी नाही आहे तशी. मग बिस्किट तोंडातून काढते तो, खात नाही. चांगला आहे बाई, बिस्किटच्या आदतीने लावायला पाहिजे. चांगलं वरण भात मौशी खिचडी असंच चारायला पाहिजे त्याला. हो तेच चारत असतो मी. बिस्किटची काही आदत नाही लावली मी ना. आपला वरण भात खिचडी याचीच आदत लावली. चांगला आहे. चला येतो म्हटलं. हो या. आता बाई झोपल्याच आहे का अजून? हो झोपल्या सत्या. चल मग आता टाइम आहे तर मोहींसोबत फोनवर बोलू. हो ताई चला.